नमस्कार. जनजाती कल्याण आश्रम आरोग्य रक्षक प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता संगमेश्वर येथे. या प्रशिक्षण वर्गाला कुंवर सर, ॲडव्होकेट गोरक्षनाथ देवीदास देशमुख, हेमराज डमाळे, कैलास गारे, अजित गावित असे विविध खेड्यातील आरोग्य रक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणाचा हेतू आदिवासी भागामध्ये आरोग्य सुधारावं, योजनांची पुरेपूर माहिती मिळावी, असे विविध जे काही आदिवासींचे अडचणी आहेत त्याच्यासाठी ग्राम स्तरावर आरोग्य रक्षक हे सर्वप्रथम पुढाकार घेऊन आपल्या गावासाठी काम करतात. एकही रुपये पगाराची अपेक्षा न करता कल्याण आश्रम त्यांना गोळ्या औषधा पोच करते आणि हे आरोग्य रक्षक आपल्या गावातील आरोग्याचे रक्षण करतात. तसंच विविध आयामामध्ये यांचा सहभाग असतो आणि हाच उद्देश धरून हे पुढे काम करत आहेत. धन्यवाद. चांगलं आहे मग आमचं पीक पाणी असेल, जीवन पद्धती असेल, राहणीमान असेल, जे चांगलं आहे ते आम्ही टिकवून ठेवलं तर आम्ही टिकणार आहे. आम्ही दुसऱ्याचं अनुकरण सतत करत राहिलो, दुसरे करतात तसे करायला लागलो तर आम्ही टिकणार नाही. ते स्व आधारित जीवन थोडक्यात दिलं, त्याची माहिती थोडक्यात सांगितली आणि शेवटी नागरिक कर्तव्य. आमचा देश मागे कशामुळे पडतो तर आमच्या देशात लोक हुशार आहेत, चांगलं पीक पाणी पण चांगलं येऊ शकतो, कष्ट पण भरपूर करतात, सगळं चांगलं आहे. पण काय आम्ही देशाचे कायदे पाळत नाही, आम्ही नियम पाळत नाही. सरकारचे सगळं करावं असं वाटतं. माझं कर्तव्य काय, कचरा मी करणार नाही करायला पाहिजे ना. मी कचरा मी योग्य ठिकाणी टाकेल, कचरा पेटीत टाकेल, कचरा गाडीत नेईल, हे करायला नाही. मी बाहेर फेकणार, त्यांनी गोळा करावा, त्यांनी कचरा साफ करावा. नागरिकाची म्हणून जी कर्तव्य आहे ती आपण सगळ्यांनी केली, शिस्त पाळली तर आपला देश मोठा होईल. जगातले काही देश खूप मोठे म्हणून सांगतात, मी जपान सांगतो, जर्मनी सांगतं, इंग्लंड सांगतं, अमेरिका सांगतं, तिथं कशी शिक्षता आहे, तिथं कसे व्यवस्थित राहतात. ते कोण राहतात? नागरिक स्वतःहून राहतात, ते नियम पाळतात, ते शिस्त पाळतात, म्हणून त्यांचा देश मोठा. आमच्याकडे सगळं दिलं, शिस्त पाळले नाही पण आमचा देश मोठा होणार. देश मोठा होणार म्हणजे नागरिक मोठा. देश म्हणतो म्हणजे काय, तर प्रत्येक नागरिक 3 वर्ष हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहे. तर ते आपले जनजाती कल्याण आश्रम ते तालुक्याचे सचिव म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. ते दायित्व घेऊन आपल्या जे 14 आयामाचे काम करतात ते आयामाचे ते आणि काम कुठे कुठे कसं करता येईल त्यासाठी ते आपल्यासाठी असतात. आणि आपल्याला जेव्हा काही आवश्यकता असते किंवा जेव्हा निधी वस्तू आपल्याला काही तुम्ही अडचण असेल की आपल्याला जागा उपलब्ध काही कार्यक्रम असतात ते त्या कार्यक्रमामध्ये हजर असतात आणि ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते त्यांना मानतो. तर सोपानजींना आजचा जो विषय आहे आरोग्य रक्षक संकल्पना आणि आरोग्य आपण जे काम करतो ते एखादा आजार कसा ओळखावा त्यासाठी ते आपल्याला माहिती देतील आणि आपल्या आरोग्य रक्षक या घेऊन कार्यक्रमात. राम राम. सर्वप्रथम मी सोपान पवार, तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि कल्याण आश्रमाचा साधारणपणे 1996 पासून जॉईन कार्यकर्ता. याच्यामध्ये साधारणपणे कल्याण आश्रमामध्ये आमचा पूर्णच कुटुंब, याच्यामध्ये आमचे मोठे बंधू काही वर्षे काम केले, त्यांचं बघून एक समाजसेवेची ओढ मला पण लागली आणि मी सुद्धा या कल्याण आश्रमाला जॉईन झालो. तर कल्याण आश्रमाचे सर्वात प्रथम माझ्यावरती खूप मोठे उपकार आहे. मी ह्या क्षेत्रामध्ये आरोग्य विभाग किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये अगोदर नव्हतोच. अगोदर मी एक सर्वसामान्य आपल्यासारखा काहीतरी वेगळं काम करायचो. पण जेव्हा कल्याण आश्रमामध्ये मी जॉईन झालो आणि त्याच्यानंतर मला एक आरोग्य रक्षक म्हणून आम्ही RHमधून स्वयंसेवक म्हणून पाडा स्वयंसेवक अशी निवड, त्याच्यामध्ये काही काम केलं आणि आरोग्य रक्षक म्हणून कल्याण आश्रमाच्या याच्यात काम केलं. आम्हाला त्यावेळेस सर्वसाधारण माझ्या मते 300 रुपये भेटायचे सरकारी दवाखान्याकडून. पण आम्ही हे सोडलं नाही, आम्ही ते करत राहिलो. करता करता मी साधारणपणे
तालुक्यामध्ये निलवसन हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण हॉस्पिटलचा इन्चार्ज आहे. हॉस्पिटलची पूर्ण जबाबदारी आणि मग आपल्या समाजासाठी काय करू शकतो. सर्व अगोदर तर मी सर्वांचे आभार व्यक्त करतो का तुम्ही कल्याण आश्रमाचे एक आरोग्य रक्षक आहात आणि तुम्ही आपली जबाबदारी खूप इमानदारीत करता. आणि मी कधी प्रत्येकाशी संवाद साधतो, चर्चा करतो, मिटिंगी असतात, भेटतो का हे काम कोणीही करू शकत नाही. आज आपल्या गावात तुमच्यापेक्षा शिकलेली सवरलेली पब्लिक आहे, पण त्यांच्यामध्ये हे विचार येणार नाही. विचार येण्यासाठी तेवढी क्षमता पण पाहिजे माणसात समाजहिताची, आणि तुमच्यात ती पूर्णपणे भरलेली आहे. स्वावलंबी म्हणजे माणसं आताच्या काळी स्वार्थ बघतात सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही निस्वार्थ म्हणजे तुमचा कोणताही एक रुपयाही अपेक्षा न करता जो काही कामाचा स्वरूप आहे ते वाहवा करण्यासारखं आहे. आणि कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते मी बघतो सर्व ॲक्टिव्हिटी म्हणजे मीटिंग सांगितलं. आता ठीक आहे, आपली परिस्थिती तालुक्याची आहे की तालुक्यामध्ये पाणी टंचाई, रोजगार हे बरेचसे मुद्दे आहेत, पण ते असूनही हे सर्व बाजूला सारून कल्याण आश्रमासाठी वेळ देता गावामध्ये आपण जे काही काम करतो तर खरोखर वाहवा करण्यासारखं आहे. आणि मी जास्त काही सांगू शकत नाही, पण आरोग्य संदर्भात स्वयंसेवक म्हणजे आजचा जो आपला वर्ग आहे तो आरोग्य रक्षक. रक्षक या नावातच खूप मोठा अर्थ आहे. रक्षक म्हटलं तर सीमेवरती पण रक्षक आहेत, आपण गावाचे रक्षक आहेत. मग गावाचे रक्षक आरोग्य मर्यादित नसावं, त्याच्यामध्ये तुमचे गावाचे कोणतेही प्रश्न असू द्या. मी अजून सांगेलच का तुमचे जे विषय आहेत ते आरोग्य संदर्भात तर तुम्ही काम करता आणि त्याच्यात तुम्ही सक्षम आहात, आतापर्यंत करत आले. प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव, कुठं विरोध झाला, मग कुठंतरी वेगळ्या दिशेने तुमच्यावर आरोप केला, हे लोकांना भडकवतात किंवा लोक एकत्र करतात किंवा असं काही ना काही आरोप प्रत्यारोप चालतच आहे. आणि त्याच्यात संघर्ष करून तुम्ही हे काम करता, तर हे काम तुम्ही आरोग्य मर्यादित नाही तर तुमचे इतर विषय आहेत. अंगणवाडी राहते, मग त्या ठिकाणी तुम्ही चक्कर मारलं पाहिजे. स्तंद मातांना आहार भेटतो का, छोट्या बाळांना आहार भेटतो का, गरोदर मातेंना, ही पण तुमची एक जबाबदारी आहे. तुम्ही रोज जाऊन तिथं डोकं लावायचं काम नाही, पण तुम्ही बघू शकता. आणि सामनेवाल्याला पण अधिकाऱ्याला कळत नाही हा एक सेवक आहे, हा आपली विचारपूस करतो, म्हणजे तो त्याच्या कामाशी एक चांगला निगडीत असेल किंवा तो इमानदारीत करण्याचा. शाळेचा विषय असू द्या, ही खेड्यात असाही प्रकार आहे काय पारंपरिक जी उपचार पद्धत आहे ती चालू आहे. पूर्वी चालायचं आणि ते सक्सेस व्हायचं त्याचे कारण पण आहे. पूर्वी आपण जेव्हा खानपेन आपला होता, आपण जे काही खायचो ते निरोगी म्हणजे खत किंवा जे काही दवा पाणी शिडकाव जो काही ते नसायचं. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला खत टाकायला पण पैसे नाही किंवा त्याला फवारणी करायला पण पैसे नाही दवासाठी, म्हणून ते जे काही पिकायचं शेतीमध्ये ते निरोगी असायचं. आता सगळं खताचा पावर असल्यामुळे रासायनिक सर्व खतांचा औष त्याच्यात उतरल्याने ते अन्नच कमजोर आहे आणि ते रोज आपल्या व्यवहारात येणार आमच्या सहित. तर आता पूर्वीची जी व्यक्ती पाय मोचवला आणि शेकायची आणि तोच प्रयोग आता करतात, तर त्याचं सगळं रिॲक्शन उलटं होतं. पूर्वी सहनशक्ती होती, इम्युनिटी पॉवर चांगली होती, म्हणून शेकूनही काही फरक पडत नव्हता, ते कव्हर व्हायचे. आता ते करायला जातात तर लगेच पाय काळा पडून येतो. का तर रोग प्रतिकार शक्ती आपल्यात तेवढी नाही आहे. माणूस तोच आहे, अजूनही आपण स्वतःला एकदम पॉवरफुल समजतो, पण आपल्यात सुद्धा हळूहळू कमजोरी यायला लागली आपल्या खानपेनमुळं. तर हे बरेचसे पेशंट माझ्याकडे गुजरातकडून तर येतातच. तर कधी कधी काय होतं, काय करू नये थोडक्यात मी सांगेन का. एखादं पेशंट तुमचं पडलं झाडावरतून, ॲक्सिडेंट झालं काही, तर सर्वप्रथम तुम्ही त्याला हात मोडला किंवा पाय मोडला तर पायाला सपोर्ट द्या. एखादे तुमचं उपरणं असेल
खडकी असेल, फाडा, तुकडे करा बांधून आणि तो हॉस्पिटलपर्यंत तुम्ही पोचवा. वैद्यूकडे घेऊन जाऊ नका. सगळ्यात महत्वाचं, तो किती भारी बसवणारा असो, मुडला हाड मुडलं तरी सटकलं आणि सटकलं तरी सटकलं. हाड मुडलं तरी तो सांगतो सटकलं आणि ते सटकलं असेल तरी सटकलं. मग काय होतं, हाड जेव्हा मुडतं तेव्हा क्रॉसमध्ये कटिंग नसतीच, म्हणजे असं सरळ दाते मध्ये टोकं तयार होतात आणि तो चोळतो तेव्हा त्याच्यामध्ये मांस घुसलं जातं, मग त्याच्यामध्ये नसाही घुसल्या जातात आणि ते दाबामुळं कधी कधी त्या डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे सूज लगेच वाढते आणि मग इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप राहतात त्याच्यात. तर सर्वप्रथम ज्या अवस्थेत असेल त्याला सपोर्ट द्या. पहिलं एक्सरे काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरी उपचार घ्या त्याच्यावरती किंवा त्यांच्या सल्ल्याने घ्या. आता आदिवासी समाजामध्ये आपल्यात आयुर्वेदला खूप महत्त्व देतो आणि दिलंच पाहिजे. पण आयुर्वेदमध्ये शेकणं चोळणं हे कमी करा. तुम्ही त्याचा काढा वगैरे जे वन औषधी आहे ते पिण्यासाठी उपयोगात आणू शकता, पण ते लेप लावून बांधून ठेवणे कधी कधी फोड तयार होतात. आता माझ्याकडे तुम्हाला एक अनुभव सांगतो. मला साधारण आठवत नाही गाव, पण एक आजी आली होती साधारण 70 वर्षाची. तिचा हात मोडला होता. हात मोडला तर आपण ठीक आहे आंबा हळद लावतो, काहीतरी थोडंफार हे लावतो. तिने उपचार कसा केला होता, आता तर दोष तिचा नाही, वैद्यूचा दोष होता. शेंदूर जो आहे आणि तिच्याच डोक्याची केस शेंद्रात कालवली आणि ते हाताला पूर्ण लावले, वरतून पट्ट्या लावून बांधून आणलं. सांगा आता शेंद्राचं, केसांचं आणि हात मोडल्याचा काही संपर्क आहे का? ठीक आहे, एखाद्या झाडाच्या पाचोळा साल कुटून बांधले तर आपण ते आयुर्वेदकडे थोडं जाऊ. तर असे पण काही लोक करतात. तर सर्व अगोदर काही गोष्टी तुम्ही ह्या टाळल्या पाहिजेत. अगोदर तुम्ही कन्फर्म करा का फ्रॅक्चर आहे, पण आपण एक्सरे काढलाच पाहिजे. एक्सरे काढून डॉक्टर सांगतील तुम्हाला मुडलेला आहे, सरकलेला आहे किंवा पुढील उपचार. त्याच्यानंतर तुम्ही गावठी काढा वगैरे घेऊ शकता, त्याच्यात काही अडचण नाही. पण घरच्या घरी वैद्यूंकडून चोळून घेणं, कारण बरेच असे भविष्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगून जाईल का तुमचं कोणतंही पेशंट असून द्या आणि तुम्हाला खरोखर मला माझी गरज वाटत असेल का यांना विचारून आम्ही हा पेशंट कुठंपर्यंत उपचार मिळवू शकतो, तर मी तुम्हाला योजनेची पुरेपूर माहिती देईल आणि ते जागेवर बसून तुमचा पेशंट पूर्ण योजनेत टाकून देईल, जेणेकरून तुमचा फायदा होईल. का तुम्ही माझ्याकडे जेव्हा याल, पारदर्शिकता म्हणजे तुमचं पेशंट कोणतंही असून द्या, डॉक्टरशी डायरेक्ट फोन करून आणि तुमचं पेशंट आहे ते सरकारच्या योजना आहेत त्या योजनेत टाकून आपण ते पुढचं करू शकतो. तर योजनेची मी तुम्हाला इथं हॉस्पिटलपर्यंत आले आणि तुमचं कोणतंही पेशंट असून दे, मग तुमचं उदाहरणार्थ मोतीबिंदूचं म्हणजे जे काही डोळ्यांचे विकार आहेत त्याच्यावर पण आपण कॅम्प लावतो फ्रीमध्ये, 1 रुपया न घेता. तर असे फ्री कॅम्पसुद्धा आपण लावतो कल्याण आश्रमाच्या माध्यमातून, पण बरेचसे आपण असे कॅम्प घेतलेले आहेत. तर तुम्हाला वाटलं आमच्या गावात आरोग्य एखादं शिबिर लावावं, सर्व रोग निदान तपासणी किंवा डोळ्यांचे त्रास लोकांना आहेत तर डोळे तपासणी करून ऑपरेशन, आता आम्ही बरेचसे पेशंट घेऊन जातो, ऑपरेशन करून आणून सोडतो पण घरीपर्यंत. तर असे पण आपण उपक्रम राबवतो. तुम्हाला कधीही वाटलं आरोग्य संदर्भात अडचणी किंवा सरकारी दवाखान्यात तुम्ही इमर्जन्सी आले आणि डॉक्टरने सांगितलं चांगला पेशंट आहे पण तुम्हाला सांगितलं नाशिकच जा, पण तुम्हाला वाटतं आमच्या पाठीमागं भूमिकाच नाही कोणाची, तर नक्की एक फोन करा. मी 24 घंटे हॉस्पिटललाच राहतो आणि पेठमध्येच राहतो. दुसरं, तुमचं जर सामाजिक कार्य चांगलं असेल, तुम्हाला अन्याय झालेला सहन होत नाही, पण तुम्ही एकटे विरोध करू शकत नाही, तर मी सोशल मीडिया म्हणजे याच्यावर सुद्धा ॲक्टिव्हिटी आहे आणि सर्व अधिकारी, सर्व जे काही शासकीय कर्मचाऱ्यांशी संपर्कात आहे. अन्याय होत असेल तर म्हणजे आपण जोपर्यंत स्वतःला कमजोर समजू तोपर्यंत सामनेवाला आपल्यावर अत्याचारच करणार.
तर आरोग्य संदर्भात तर बाकीचं काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. गाव पातळीवर खूप छान काम करता आणि अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आणि दुसरा विषय असा आहे का तुम्हाला कधीही आरोग्य संदर्भातच विषय सांगतो, तर अडचण पडली किंवा माझी आवश्यकता तुम्हाला भासली तर मला कधीही कॉन्टॅक्ट करा. आपले सर्व कार्यकर्त्यांचा नंबर पण आहे. मी पेठमध्येच राहतो. पेठ म्हटलं तर प्रत्येक रोजच्या रोज जीवनात येणं जाणं किंवा काही ना काही अडचणी असतातच आणि कुठं ना कुठं आपल्याला जर बाय चान्स अडचण अशी निर्माण झाली तर कधीही मला फोन करा. मी तुमच्या मदतीला किंवा मी माझ्या पद्धतीने मी वेळ नक्कीच काढणार.